महानगरपालिका निवडणुकीमध्ये फॉर्म भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। खरं तर लातूरमध्ये ही रंजक निवडणूक होती। त्याचं कारणही सांगतो, कारण या ठिकाणी युती असेल, आघाड्या असतील, हे शेवटपर्यंत एकमेकांना कार्यकर्त्यांना खेळवत ठेवलं आणि त्यानंतर आता अनेकांच्या युत्या आणि महाआघाड्या फिसकटल्यात। माझ्या मागे आधी गर्दी बघा, ही सगळी गर्दी जी जमलेली आहे ती फॉर्म भरण्यासाठी जमलेली आहे। आता इथं आल्याच्या नंतर सगळ्यांना अपेक्षा होती की भारतीय जनता पार्टीकडून काहीतरी उमेदवारी मिळेल, इतर पक्षांकडून काहीतरी उमेदवारी मिळेल, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्या पक्षांना खेळवत ठेवलं आणि मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। जाणून घेऊया या ठिकाणी मोठ्या कोण आहे इथं, उमेदवार कोणी आहे का, उमेदवार आहे का कोणी, उमेदवारामध्ये आहेत काय सगळे, कशा पद्धतीची या वर्षीची निवडणूक माहित नाही मला, मी इथला नाहीये। कुठल्या गाव कोणता आहे, लातूर आहे। मग लातूरचीच निवडणूक आहे, कशी असणार आहे? मला निवडणूक काहीच माहित नाही म्हणला तुम्हाला। बर, कशा पद्धतीच्या निवडणुका असणार आहेत, मोठी गर्दी कशाला आला बघायला, हा कळत नाही त्यातलं बघायला। बर, हा काय झालं, तुम्हाला काहीच नाही बोललो। कशा पद्धतीच्या निवडणुका सुरू आहेत? सध्या लातूर शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे। खूप या ठिकाणी स्पर्धा लागलेली आहे। आपण इकडे सगळ्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्याच्या युत्या होतील असं सांगितलं गेलं, अचानक सगळंच बिघडलंय। आता परिस्थिती अशी आहे की जो काम करणारा कार्यकर्ता त्याला न्याय देण्याची परिस्थिती असल्यामुळे एखाद्या वेळी युती तुटली असेल असं सांगता येत नाही, पण भाजपाचं सगळीकडे वातावरण आहे। 70 जागा लढणार असं सांगितलं डायरेक्ट समाज, त्यामुळे सगळीकडे कमळ येईल अशी शाश्वती आहे। बरं, इथं आहे का कोणी दुसऱ्या पार्ट्याचं, लय मोठे आले, हा कुठल्या पार्ट्या आहेत सांगा, या इकडे कुठली पार्टी आहे? काँग्रेस। काय सगळं वातावरण, काँग्रेसची वंचितची बी युती होती म्हणले, ती बी फिसकटली आता। फिसकू द्या, काँग्रेस ओनली वन काँग्रेस लातूर मध्ये। हो का? हा, बरं, एवढी मोठी अचानक गर्दी झाली, 7-8 दिवसापासून गर्दीच होत नव्हती इथं। अहो फॉर्म त्यांनी त्यांच्या घरी ठेवल्यावर कसं देते मग? ते निबंध लिहिलेत का, लोकांना कसं कळलं बरं? निबंध लिहिले का, निबंध लिहिलेत का? फक्त काँग्रेस, ओनली वन काँग्रेस लातूर। म्हणजे इथं महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रंग भरतोय, कशा पद्धतीनं निवडणूक सगळ्यांनीच फॉर्म घरी ठेवले आले बघा। हा, फॉर्म तर घरी ठेवलो आणि काँग्रेस निवडून आलो। एकटेच आहात तुम्ही तर काँग्रेसचे बोलणारे। फॉर्म कुठे, काँग्रेसचे फॉर्म कुठे? अजून कोणाचं फिक्स आहे का? त्यांनी वाट बघत थांबले तिथे वेळ, त्यांना विचारा। ह्याला तिकीट मिळालं का, मिळालं का? हो भेटले ना, भेटले। अहो एक बी नाव अजून जाहीर केलं नाही, भेटले का? कळलंच ना तुम्हाला, तिकीट आता हे बी फॉर्म भरलेत ना सगळ्यांनीच। आपण काँग्रेसची बी गत्तीच झाली आहे। मी सांगितलं ना, फॉर्म भरून घरी ठेवले तर, पण फक्त काँग्रेस येणार। खरं तर आता निवडणुकीचं वातावरण पेटलंय। शेवटचा दिवस असताना अनेक जे आहे ते उमेदवारांना वाटत होतं की हे सगळं होईल, पण झालं नाही। आणखीन काही लोक आहेत, आहे का कुणी उमेदवार इकडं? सगळ्या कार्यकर्त्यांची गर्दी आहे बघा, ही सगळी कार्यकर्त्यांची गर्दी, मोठी झुंबड या ठिकाणी उडालेली आहे। अनेकांचा नेता निवडून येईल अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळं या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ते नागरिक, हा आई तर बोलणारा कोणीतरी, हा कुठला पक्ष? साऊंड लाईन पक्ष, साऊंड। बरं, काय सध्याचा साऊंड, मग लातूरचा साऊंड वाईस काय म्हणतोय? काँग्रेस। लय मोठे समर्थक झाला काँग्रेसचे, असं झालंय सगळं। उमेदवारच तसा आहे ना। मला सांगा, कुठल्या मुद्द्यांवर या वर्षीची निवडणूक होणार आहे? जे काय पाणी पुरवठा असेल, कचरा असेल, आजपर्यंत बीजेपीनं कधी साफ केला नाही कचरा, आता ते घाण तर काढावं लागेल आम्हाला। राष्ट्रवादी काँग्रेसची बीजेपीची युती होणार होती, इकडून ऊन यायला ना, ह्याला इकडे घेऊ, इकडे या जरा, ती मागून ऊन यायले ना, कॅमेरा बघावं लागतंय असा। मला सांगा, हे नाही हे सांगा, तुम्ही निवडणुकीवर बोला, कॅमेऱ्याचा आम्ही बघता। हा, मला हे सांगा की राष्ट्रवादी काँग्रेस भाजपची युती होणार होती, वंचित आणि काँग्रेसची युती होणार होती, चर्चा झाली, पण कुणाच्या तिथे युत्या झाल्या नाहीत, याचा फरक काय होणार आहे निवडणुकीवर? काहीच होत नाही त्याच्यात, काँग्रेस काँग्रेसवर आहे का? लातूर जिल्ह्यातलं हे सगळं वातावरण आहे। लातूर जिल्ह्यामध्ये जाऊ द्या आम्हाला जरा, तिकडं कुणी भेटते का बघू आजू एखादं। लातूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून निवडणुकीचं वातावरण चांगलं तापलं होतं। अनेक जण मध्ये आपण पुन्हा एकदा पाहू शकता, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे, झुंबड उडाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। मात्र अजूनही अनेकांचे एबी फॉर्म मात्र आले नाहीत, त्यामुळं कार्यकर्त्यांचा जीव आता टांगणीला लागलाय, असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यातली निवडणूक यावेळेस चुरशीची होणार आहे, कारण सर्वच पक्ष या ठिकाणी रणांगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं लातूरची ही निवडणूक चुरशीची होणार, त्याचबरोबर प्रत्येक मित्रपक्ष एकमेकाशी भिडणार हे मात्र निश्चित। इथेच थांबूया, धन्यवाद।